आंबा तुझ्या आईच्या अरे वा कैरी म्हणते. कैरी कैरी हा आईच्या औषध आंबा. ह्याचे मांस काढून आपल्याला वडे करायचे आहेत. ते कापून एक लाल तिखट म्हणून केलं जातं आणि ही बोंबीलचं भुजणं करणार आहे मी. आणि मेन आकर्षण खेकडा तंदूर खेकडा फ्राय. हा कोणता तेल बांगडा? हा बांगडा. हे पहा आहा कोळंबी भात मस्त मावशींनी गरम गरम वाढलेले आणि मस्त छान कोळंबे पण दिलेत मला. आणि बघा आणि तांदूळ. आणि हा आहे ही सुरमई नाहीये, ही मासे खाणाऱ्यांसाठी काजू कतली आहे. पण सुरुवात मी करते कोळंबी पासून आणि ही मी कोळंबी तुम्हाला आधी भरवणार आहे. नको तू खा. नाही नाही अयो असं नाही थोडस. अरे वा क्या बात आहे. काजू कतली आणि मी कधीच होऊ शकणार नाही पतली. आणि मंडळी आमचं जेवण तयार झालेलं आहे. कांचन मावशीने आज माझ्यासाठी इतके छान छान पदार्थ बनवलेत. उम्मा हात का आपके. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी मजेत ना? मजेत सर्व मजेत सर्व मजेत. मंडळी आता मी आलेली आहे कांचन मावशींच्या घरी आणि पाऊल आतमध्ये ठेवताच घरामध्ये असं एकदम मन प्रसन्न झालं. थँक्यू सो मच संदेशजी की त्यांनी मला आईंची भेट करून दिली आणि इतका छान आज दिवस आला. संदेश आज नाहीये मला वाईट वाटतंय पण काही कारणानिमित्त तू आज पुण्यात आहे. पण संदेशचे बाबा बघतात आहे तुला त्यांच्याशी बोल. नमस्कार बाबा. असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा. खरंच खूप छान आणि तुमचा पण. आणि हे बघ हे सध्याचं लहान म्हणजे त्याला वडिलांनी हॉटेल व्यवसायामध्ये दिलं त्यावेळेला सगळी बक्षिसं मिळत गेली बघ. हॉटेल व्यवसायाचा वारसा बाबांचाच. हो. अरे वा. आणि त्यांना हे करायचं होतं आणि हे बघ संघर्ष गाथामध्ये त्याचं हे झालेलं. बऱ्याच लोकांचं इंटरव्ह्यू झाले तेव्हा संदेशचा सत्कार केला. संघर्ष गाथा. आणि बाबांकडे म्हणजे सुधीर भट्टांनी 82 नाटकं काढली. 2013 मध्ये गेले. 85 साली नाटकाची सुरुवात मोरूच्या मावशीने केली आणि मोरूची मावशी सुपर डुपर हिट. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि 85 सालीच माझं लग्न झालं. त्याच्यानंतर ब्रह्मचारी आणि एकापेक्षा एक अगदी जवळजवळ 2-2 हजार. हे बघ मोरूची मावशी 2000 शो. बापरे. तुर्क 1000. 2000. बापरे. आणि विजयनी केले हे शो. विजयनी केले. हे बघा इथे 555 प्रयोग 4 दिवस प्रेमाचे. आणि जास्त झाले 1000 रुपये झाले. प्रियतमा प्रयोग. हे तरुण तुर्कचे आधी थोडे झाले पण बाकीचे 500 आमच्याकडे झाले. अच्छा. म्हणजे सुयोगकडे झाले. आणि हे सुधीर भटांचे आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे खाली आहेत ते. आणि तुमचा फोटो आणि तिकडे छोटासा बघा संदेश. लता मंगेशकर अवॉर्ड वगैरे. मग हे पहिलं बक्षीस मिळालं आणि त्याच्यानंतर जे लागलं म्हणजे झीची तर भरपूर मिळाली. हे अमेरिकेत माय मराठीचं प्राईज आहे. हे मला जेवणामध्ये मिळालेलं आहे. आणि हे पिक्चर काढलेलं आपली माणसं ही बावली आहे ती. आणि पु ल देशपांडे सांगतात आहे की तुम्ही छान जेवण करतात. त्यांनी इच्छा प्रकट केलेली की मला तुझ्या घरी यायचं आहे असं. हे बघा हे 3 लता मंगेशकर अवॉर्ड. आणखीन पण अशी बरीच मिळाली आहे. आणि त्याच्यानंतर इंटिरियर हे घर सुधीर भट्टांनी इंटिरियर केलं आहे. त्यांना इंटिरियरची आवड होती, त्यांना नाटकांची आवड होती. मग त्यांनी डायरेक्ट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. संदेशला पण जेवणामध्ये लुडबुड असायची. मग त्यांनी ठरवलं की हे 2 व्यवसाय काय माहिती संदेश एकटा करू शकेल की नाही. मग त्याचा कल ओळखून त्यांनी त्याला हॉटेल मॅनेजमेंटला घातलं. त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये त्यांनी ठरवलं की पुण्यामध्ये आपण याला सेट करूया. पुण्यामध्ये काय जेव्हा सुधीर भटांचं होतं उत्तम जे करायचं ते उत्तम करायचं मग ते हे नाही. आणि भरपूर त्याला ट्रेन केलं संदेशला. आणि माझी त्यांना कंप्लीट दोघांनाही साथ होती. आणि फिश करी राईसला मी पुण्याच्या हॉटेललाही गेले होते. अप्रतिम चव. आणि काही दिवसापूर्वी तुम्ही आपला दादरचाही व्हिडिओ पाहिला होता. तिकडची अप्रतिम चव. अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक माझ्या डोक्यावरती आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. तर पाहून घ्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल फिश करी राईस कुठे आहे. आता आमच्या हॉटेलला ना मी काही पदार्थ ठेवणार आहे. म्हणजे ते असतात पण कसं आम्ही सीझन बघून करतो. ते पदार्थ मी आज करणार आहे. माझं महत्त्वाचं की तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले पदार्थ आज मला खाऊ घालणार आहात. मी स्वतः बनवणार आहे. तेच सांगते. त्या दिवशी हॉटेलला खाल्ले होते. आज तुम्ही तुमच्या हाताने बनवणार आहात. मी शिकवता म्हणजे तू हेल्प पण कर. आणि मी पण थोडंसं शिकेन मावशींकडनं. हे बघ हे आपण टायगर कोलंबी घेतली. ह्याचे मांस काढून आपल्याला वडे करायचे आहेत. वेगळी पद्धत आहे. आणि ह्या तिसऱ्याची एक शिपी
ते पण गोव्याची पद्धत आहे. अच्छा. आणि हे बांगडे मी कापणार आहे, ते कापून एक लाल तिखट म्हणून केलं जातं आणि हे भरलं लसुणी पापलेट, नवीन प्रकार आहे आपला हॉटेलचा. आणि ही बोंबिलचं भुजणं करणार आहे मी. तुला काय आवडेल, भुजणं आवडेल का फ्राय आवडेल? नाही, तुम्हाला जे वाटेल. भुजणा हा प्रकार मी नवीन करते हॉटेलला, तर ते थोडंच करते. सगळं तुला खायचं आहे. आणि मेन आकर्षण खेकडा, तंदूर खेकडा फ्राय. तंदूर म्हणजे मी तंदूर भट्टी नाहीये, ते कसं काय ते बघ आता. तेच मला तुम्ही म्हणताय का मगाचपासून तंदूर तंदूर म्हटलं, घरी तंदूर कसं काय करणार? कोलंबी भाताला मी, कोलंबी राईसला मी छोटी कोलंबी आणते, त्याची चव पण होते आणि खाडीची आहे. तू बघितली ना काय मस्त कोलंबी होती. मी ह्याच्यातला काढायला लागेल. तुला त्रास होईल काढून काय हरकत नाही. मी घरात पण ऑर्डर घेते. अरे वा. म्हणजे खूप जवळचे लोक असेल, मला आधी सांगायला पाहिजे, किलोचं हे घेते याच क्वालिटीने आणि हेच मासे. गोव्याच्या पद्धतीचं जेवढं आहे ना गोवा कारवारी, मी ऑर्डर घेते. फिश फ्राय अशी, भुजणं. हा कोणता तेल बांगडा? हा बांगडा. ही मोठी असतात, हे ना डायरेक्ट तळले तर कधी कधी काट्याकडे शिजत नाही. बोंबलाचं भुजणं तुझी आई करते, सासूबाई, पण ते वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे शिजवून झाल्यावर धुवायचं असं? धुतलं मी आधी, धुतलो. ह्याच्यात माती होती केवढी तरी, आता परत धुणार. मीठ पण गोव्याचं? कधी कधी पाणी पण आणते तिकडचं. हा काळं मीठ. काळं मीठ. आता याला हिरो वाटण लावायचं. हे मला वाटतं मिक्सरला नाही ग्राइंड केले का तुम्ही? नाही केले. अच्छा, पण आधी ठेचून मिक्सरला लावलं जरा गरगरीत, मग ठेचलं. थोडासा कोकम आगळ घालायचा बोंबलाला, म्हणजे फुटत नाही ते. लाल कलर आहे तो आतमध्ये बिलकुल जाता कामा नाही. तर हे मी लसुणी पापलेटला लसूण, धणे, जिरं, त्याच्यात काही मी माझं आहे सिक्रेट मसाला तो घातला आहे. आणि हा आता असा भरणार. हे बघ, याला खूप प्रेमाने धुवायला पाहिजे. याला अशी नळाची धार नाही ठेवायची, राग नाही करायचा. सुरमई करताना प्रेम दाखवायचं सुरमईवर. काय चिंचेचा कोळणी ना थोडा गोडसटपणा येतो. ही पद्धत मी पहिल्यांदा पाहिली आहे. हो का? हो, म्हणजे असं करण्याची पद्धती पहिल्यांदाच पाहिली. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सगळे मसाले मिक्स केलेत. मावशी, आपण काय काय टाकलं याच्यामध्ये? ह्याच्यात मी कोलिम टाकलाय, तिसऱ्याचं मास्ट म्हणजे जवळा ना? जवळा, जरासं आलं लसूण पेस्ट, खोबरं, आधी मावशीने टाकलेलं आहे मस्त छान धणे जिरे पावडर, लाल तिखट, हळद. हे ना भुजणं करते मी. हां, आता आपण भुजण्यामध्ये काय काय टाकलं मावशी? आधी कांदा, लसूण, मिरची सगळं एकत्र टाकायचं. थोडासा कढीपत्ता, हळद, मालवणी मसाला म्हणजे जो काय असेल तो, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि ओली मिरची आणि कोकम घातले 4. ते खडे मसाले आहेत ना ते सगळे टाकले. आंबे मोहरचा तुकडा तांदूळ नुसतं आणून ठेवायचं काय? मग हे मला बरं पडतं जरा मऊ खायला. आणि चव पण छान लागते ना त्याची आंबे मोहरची. लहान मुलांसाठी तर एक नंबर लागते चव. त्याची खिचडी किती छान होते. कोलंबी भात काय सुंदर होतो. अच्छा,
अच्छा, हे राहिलेल्या शिंपल्या का तोडताय? नाही नाही, राहिला नाही, मी तुला एक शिपी दाखवणार. आम्ही गोव्याचे लोक खोबरेल तेलात करतो. खोबरे तेलामध्ये कांदा परतायला ठेवलेला आहे, ओला नारळ. हे सगळं एकत्र करतो. पण असा कांदा वरतून टाकून? हो, जरासा कांद्याला वरनं टेस्ट येते. आंबा तुझ्या आईच्या, अरे वा, कैरी म्हणते. कैरी कैरी, हा आईंच्या औषधात आंबा. टोमॅटो पण गावठी टोमॅटो. हो गावठी. त्याच्या कलर वरून आणि त्याच्या साईज वरून कळतं ना. गावठी टोमॅटो कसा जाड नसतो ना, पातळ असतो आपला. हा काय छान सुगंध सुटलेला आहे मावशी. हा आता भूक चाळवली. हा कैरी आहे ना त्याच्यामुळे कढई चेंज केली. फक्त कढईमध्ये का घालायचं, जरा चव येते. लोखंडी कढईला फोडणीनंतर काढायचं मग. अच्छा, कोकम अशी बारीक तुकडे करून टाकायचे गरम मसाल्यानंतर. आणि छान रवा आणि तांदळाचं पीठ लावलेलं आहे आणि एक अख्खी सुरमई त्यावरती राहिली आपल्या तव्यावर. साईडला कोळंबी. हो कोळंबी, हा जागा पण आहे ना आपल्याकडे भरपूर. आणि मोठी मोठी कोळंबी मस्त मावशी फ्राय करत आहेत. हे लसूणी पापलेट ना मावशी? तेल तापलेलं आहे बघा. या सगळ्या गोष्टीला निगुतीने सबुरीने करावं लागतं, प्रेमाने. प्रेमाने अगदी आपली आपण प्रेम त्याच्यात ओतलं का ते छान होणार आहे. आणि बाउल काढू का? हा, मोठी तिसऱ्याचं काढते, काचेचा ओके. बाउल आहे. हा, अजून काय काढायचंय? बस काय ना. आणि मंडळी आमचं जेवण तयार झालेलं आहे. कांचन मावशीने आज माझ्यासाठी इतके छान छान पदार्थ बनवले, बघूनच असं भारावून गेलं. असं वाटतं की अरे माझ्यासाठी तुम्ही आज एवढे छान छान पदार्थ बनवले आहेत. आणि एकट्या उभं राहून बरं का, मी थोडीफार मदत केली पण मानायला पाहिजे त्यांना, हॅट्स ऑफ आहे. इंडस्ट्रीमधल्या मातबर कलाकारांनी सुधीर सरांच्या आणि कांचन मावशींच्या हातचे पदार्थ चाखलेले आहेत. आणि आज ही संधी मला देखील मिळालेली आहे संदेश सरांमुळे. आणि खरंच मी खूप माझं सौभाग्य समजते की आज मावशीने माझ्यासाठी एवढे छान छान पदार्थ बनवले. तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते, फिश करी राईस हे संदेश सरांचं हॉटेल आहे, जे मावशी, कांचन मावशी आणि संदेश सर रन करत आहेत. आणि असे 5 रेस्टॉरंट आहेत बरं का मोठे मोठे. तर तुम्ही पाहिले नसतील व्हिडिओ तर नक्की बघून घ्या, मी लिंक पण देते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि खूप छान वाटलेलं आहे खरंच, मला खूप आनंद होतोय आज. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी बोलले होते तेव्हा मला असं वाटत होतं की खरंच ही मला कधी तुम्हाला भेटता येईल का, तर भेटताच नाही तर तुमच्या हातचे मला पदार्थ चाखायला मिळत आहेत, आणि तेही या पवित्र वास्तूमध्ये. मी खूप धन्य झाले, तुला इतका आदर आहे. सुधीर भटांचं आणि माझ्या संदेशचं नाव घेतलं का मी मनापासून मला एनर्जी येते हे सगळं करायचं. तुला वाटत असेल हे एवढे पदार्थ केले, हे पूर्वीपासून मोठे मोठे कलाकार, सर्व आमचे कलाकार म्हणजे नाट्य मुली असो मुलं असो, मोठे मोठे अशोक पत्की, दिलीप प्रभाळकर, भक्ती बर्वे सगळेजणं खाऊन गेले. आणि तू आली आता, हे सगळं मी का बोलते आहे की हे सगळं बघून तू पण माझ्या घरी आलीस, त्याच्यासारखा मला आनंद नाही. बांगड्याचं लाल तिकडे तुला दिसताना लाल लाल दिसतंय, पण तू खाशील तर म्हणशील मावशी काहीच नाही हे लाल तिखट. ही शेंगा कैरी घालून तिसऱ्याची आमटी, गोव्याचीच कैरी घालून एक शिपी तिसऱ्याची. आणि मावशींचं माहेर आहे गोवा बरं का, आणि त्याच्यामुळे आमचं मीठ पण गोव्यावरून येतं. म्हणजे मी आता येताना मीठ आणलं होतं, मी गोव्याला गेली का मीठ आणते. हा तंदूर खेकडा फ्राय, तिसऱ्याचं मांस असतं ना त्याचे वडे. त्याच्यामध्ये काय सिक्रेट आहे तू बोलायचं नंतर. ही सुरमई फ्राय आपली ती कोळी नव्हती, तुला मी त्यात नेलं होतं ना, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि माझ्या डोक्यावरती पण आहे बरं का. आणि हे तिने अख्खी ती सुरमई कापली 7 किलोची. हो बघ ना काय स्लाइस आहे. नंतर तिच्याकडचेच बांगडे, तिच्याचकडचे पापलेट आणि प्रॉन्स
ती दुसरी कोळी नव्हती, त्याचे कसले मस्त tiger मोठे मोठे prawns. टायगर प्रॉन्स होते. त्याच्यासाठी मी छोटी कोलंबी आणली, कारण कोलंबी राईसला मोठ्या कोलंबीची मजा नाही सर. आणि बोंबलाचं भुजणं हा प्रकार पण माझ्या हॉटेलला होतो. म्हणजे काही पदार्थ मी पाहिले ते अगदी पारंपरिक आहे, जसं की बोंबलाचं भुजणं. गोव्याचे पारंपरिक पदार्थ खाण्यासाठी मला गोव्याला जावंच नाही लागलं बघा. मावशींकडे हे सगळे पदार्थ मला खायला मिळाले. नाही, आणि मी याच्याबरोबर गोव्याचे लोक माहिती पाव खातात. हो, तर त्याला पोय म्हणतात. तर ते पोय आपल्याला इथे मी काय ठेवलेलं नाहीये, नाहीये, पण आम्ही ब्रेड आणतो किंवा पाव. मी पाहिलेलं आहे की मुंबईकर असं चिकन असलं ना की चिकनच्या सोबत ब्रेड खातात किंवा पाव खातात. पाव आणतो आम्ही हा. या बेकरीत, गरमागरम कडक पाव. हा, कडक पाव माझे फेवरेट आहेत माहितीये. हो, मग माझे मिस्टर तर कडक पाव आणि आमटी एक नंबर टेस्ट लागते ना. माझा फेवरेट आहे. म्हणजे तुमच्यापैकी पण कोणाचं फेवरेट आहे मला कमेंट करून नक्की कळवा बरं का. कडक पाव आणि चिकन त्याच्यासोबत किंवा जे काही मटण असेल ते कधी. एवढंच भरपूर होणार आहे आपल्याला. पापलेट, खेकडा हे सगळं हळूहळू माझ्या हॉटेलला येईल. फिश करी राईस लवकरच. त्याच्यामुळे फिश करी राईसला हॉटेल आपल्या हा आमच्या दोघींसोबतचा फिश करी राईसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. लिंक माझ्या डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण आहेच बरं का. मस्त. आणि तिथे जा आणि छान छान माशांवरती मस्त असं तडाखा मारा. आता मला पाहिल्यानंतर तर कन्फर्म आहे की तुमच्या तोंडाला पाणी सुटणार. पूर्वी असं व्हायचं, मी माझ्या बँकेमधल्या लोकांना, बँक ऑफ महाराष्ट्र सांगली वेळ, तर तिथे मी वेड्यासारखी कोणीच म्हटलं ना छान आहे, ते मला ऑर्डर द्यायच्या गं छोट्या छोट्या, काही पैशाचं वगैरे काही नाही. माझे मिस्टर म्हणजे कशाला त्रास घेते, मी ती ऑर्डर घ्यायची. आजही मला संदेश कधी कधी काही ठराविक लोकांच्या ऑर्डर मला घरपोच देतो. म्हणजे ते ऑर्डरीसाठी, पैशासाठी मी हे काहीही करत नाही, फक्त माझी कला दिसण्यासाठी लोकांना. आवड जोपासता तुम्ही तुमची. पण सुरुवात मी करते कोळंबी पासून, आणि ही मी कोळंबी तुम्हाला आधी भरवणार आहे. नको तू खा. नाही नाही, अयो असं नाही, थोडंसं. आहा, लसूणी पापलेट, लसूणी पापलेट खा. आणि हे ना बांगडा खातेस ना? हो, बांगडा खाऊन बघ. अरे वा, क्या बात है. खरं संदेश आणि संदेशचे बाबा एवढे मस्त करून खातात, आणि आमच्या नाटकाच्या लोकांना हा प्रकार खूप आवडायचा. मी सुधीर सरांना खूप मिस करते आज. तुम्ही म्हणजे मी आल्यापासून जेवढं मी ऐकते सुधीर सरांबद्दल, म्हणजे तुम्ही जे ऐकताय त्यांचे बाबा, संदेशचे बाबा, संदेशचे बाबा, त्यावेळेस मला असं वाटतं की खरंच म्हणजे असते तर मग एक अजूनच वेगळा फील असतात सगळ्यांमध्ये. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळं बनवलं आणि प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही त्यांची आठवण काढताय, ह्या गोष्टी आपण विसरू शकत नाहीत. पण त्या आठवणी आपण अशा जपत असतो प्रत्येक क्षणाच्या. लोकांना खायला घालायची आणि करायची, कधी जमा खर्चाचा विचार नाही केला. आम्हालाही तेच शिकवलं. सगळ्या तेवढ्याचसाठी जास्त फेमस आहे. माणसं जोडली असं मला सांगायचे. आता 10 वाजले, पण आणू का? आणि मी आनंदाने करत गेली. आणि कदाचित ती कुठेतरी पुन्हा होती की आज मी आले इथे. हो, आणि हॉटेल काढलं. त्यांचं स्वप्न होतं, तळमळ होती. अच्छा, इंटिरियरचा धंदा जोरात होता, म्हणजे नाटकाचा धंदा जोरात होता, पण हॉटेल काढायची एक तळमळ होती, खंत होती. पण जाता जाता ते हॉटेल पण काढलं त्यांनी. काढून मसाले अगदी आतमध्ये पर्यंत असे छान मुरलेत. हो, ते शिजून म्हणूनच शिजून घ्यायचं जरा. हा ना. मला मसाला पण छान लागतोय. सोपं आहे, बघितलं ना किती सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. आता हे सिक्रेट फोडायचंय. काय आहे हे? तिसऱ्याचे वडे. डांगर तिसऱ्याचे वडे. सिक्रेट काय आहे त्याचं? बघू, मी पण बघते. शिजलंय का प्रॉपर? वाव. आता उघडणार आहे याचं सिक्रेट. ते म्हणजे यामध्ये आहे खाडीचा जवळा, ओला जवळा. काय चविष्ट आहे मावशी. उम्मा हात काय आपके. इतके छान बनवले ते. मला असं वाटतं, मी खूप सांगू इच्छिते की आज ती सकाळपासून मी तिला बघते की खरं मेहनत, म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी ती आणि मी एकत्र आहोत, आणि इथे येऊन मी हे जेवण केलं तर तिचे पेशन्स चालले.
हे सगळं करूपर्यंत तिने मला हातभार तर लावलाच, पण ती थांबली काही न खाता. सॉलिड, तुला मानलं पाहिजे. रोहन लकी आहे आणि आई लकी आहे. थँक्यू. तू मला छान असं रेसिपी किंवा हॉटेलला आली की तुझं हास्य बघून, किंवा मी आता तुझे हे जे हॉटेलमध्ये दाखवलेलं आहे आणि ते खाली रिमार्क्स येतात ते बघून मला एनर्जी येते आणि तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. बरोबर. आणि तुला हे लोकांचे आशीर्वाद ते मिळतात, ते तुझ्या चेहऱ्यावर येतात आणि तू आणखीन आपण अजून उत्साहाने काम करतो. आणि हे बघा तिसऱ्या, ह्याला काय म्हणतात मावशी? तिसऱ्या, एक शिपी. एक शिपी. हो, एक शिपी. म्हणजे खरं ते एकच शिपी वापरली जाते त्यामुळे त्याला एक शिपी म्हणतात. बरोबर ना? हा मसाला पण किती आणि काय कच्चं घातलं मी, काय फ्राय पण नाही घेतलं, काहीच नाही, वाटण वगैरे काहीच नाही. कैरी घातली ना, तुझी कैरीची चव येते ना गोव्याची, बनवून गोव्यांची. हे आहे बांगड्याचं तिखलं. कलर खूप रेड आहे म्हणतो. तिखलं पण नाही, तिखलं हा कोकणातला प्रकार. अच्छा, सो ह्याला म्हणतात बांगड्याचं तिखट. ओके. हा बघा, हा छान मसाला घेते ना अगोदर, असं नुसतं मी टेस्ट करते, मग नंतर ब्रेड राईस सगळं नंतर. वाव, तिखट लागलं? अजिबात तिखट नाहीये. खूप टेस्टी लागतं ते, खूप टेस्टी. पण चव काय भारी आहे. सो आता आहे पापलेट किंवा लसुणी पापलेट. ओके. हे पहा, आहा, त्याच्यामध्ये किती छान भरलेत बघा हे वाटण. ओके. सगळ्यात महत्वाचं ह्याचीच टेस्ट करायची मला आधी. हा पदार्थ लसुणी पापलेट हा आपल्या हॉटेलला असणारच का? ओ वाव, दिसतोय किती छान. पहा ना, म्हणजे असे 4 पदार्थातले 2 असणार 2 नसणार असं होतं. मसाला बघ. उम्माय खरंच. तुझ्या घरीत मी एक बघितलं, सगळे म्हणजे आवड आहे. तुझ्या रोहनला आवड आहे, तुझ्या दिराला आवड आहे, तुझी लेक पण काय सुंदर आवडीने खाते. म्हणजे असं आवडीचं असेल ना तर माणूस शिकलं पण जातो. म्हणजे ती सून शिकली पण जाईल घरात येणारी. आईला तुझ्या आवड आहे. हो हो, आईला पण आवड आहे. त्याला काय म्हणतात? बोंबलाचा भुजणं. येस. आणि काय चविष्ट लागतं हे. साधा भात घाल, काय मस्त. याच्या सोबत नाही, रस्स्या सोबत. हे वाटण नाही बरं का, हे सगळं ठेचायचा. हा, अच्छा, वाटण नाहीये, हे सगळे अख्खेच टाकले होते. मग त्या ज्या पद्धतीने त्या अशा पटापट सगळं टाकत होत्या ना, मी फक्त अशी कन्फ्युज झाली होती बघत. अरे अरे, आता काय केलं, मग आता काय टाकलं? गोव्याचं मीठ, गोव्याचे कोकम, गोव्याची कैरी, गोव्याच्या शेंगा. वा, गोव्याच्या मावशी. कोळंबी भात मस्त मावशींनी गरम गरम वाढलेले आणि मस्त छान कोळंबे पण दिलेत मला. आणि बघा, आणि हा आहे आंबे मोहर, तुकडा आंबे मोहर. येस, तुकडा आंबे मोहर, कारण की त्याचा सुगंध वेगळाच आहे त्याचा. खाडीची कोळंबी बारकी. आणि या रश्श्यामध्ये तर अजून मला भारी लागेल. हा, हे बघा, भात पण संपवला आणि ते पण असं पुसून संपवला. मावशी, चिकन थोडस लास्ट. आहा, मावशीच्या हातचं हे चिकन. आणि तिथे जाऊन जरा झोप, बेडरूम मध्ये आराम कर. 2 बेडरूम आहे. वा, म्हणजे मला आता तुझ्याकडनं असं सजेशन पाहिजे की माझ्या फिश करीला आहे, मी आता आमच्या फिश करीला मी दाखवणार आहे. म्हणजे पदार्थ दाखवते हे, नंतर लसुणी पापडी, तिसऱ्या आमटी, शेंगा घालून. नाही लाईन लागली तर बघा, बोंबील भुजणं. तर बोंबील भुजणं म्हणा तुम्ही, तिसऱ्या म्हणा, किंवा आपल्या ह्याच्या वड्या तिसऱ्याचे म्हणा, सगळं अप्रतिम लागणार, सगळं अप्रतिम आवडणार सगळ्यांना. म्हणजे बारीक जवळा. तो कळणारही नाही कुणाला. जे खाणारे असतील ना जवळा त्यांनाच कळेल, अदरवाईज कळणारही नाही, तो लक्षातही नाही येणार. बारीक जवळा घातलाय त्याच्यात, ओला जवळा. ही सुरमई नाहीये, ही मासे खाणाऱ्यांसाठी काजू कतली आहे.
काजू कतली आणि मी कधीच होऊ शकणार नाही पतली अशी खात राहिली तर. नाही, परफेक्ट, सगळं अप्रतिम आहे. अन्नदाता सुखी भव. थँक्यू थँक्यू. तुम्हाला आमच्या मावशीचा स्वभाव कसा वाटला आणि हे सगळे छान छान पदार्थ बघून कसं वाटलं कमेंट करून म्हणजे नक्की कळवा बरं का. कारण की या सगळ्या कमेंट जसे मी वाचते तशा मावशी देखील नक्कीच वाचत असतात. आणि फिश करी राईसचा पुण्याचा ॲड्रेस आणि मुंबईचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा बरं का, असे छान छान पदार्थ खायचे असतील तर. मावशीच्या हातचे पदार्थ म्हणजे अगदी स्वर्गसुख. थँक्यू सो मच संदेश सर. पुन्हा तुम्हाला एकदा थँक्यू सो मच मनापासून. तुम्ही आमच्यासारख्या खवय्यांचे असे मनात जिभेचे चोचले पुरवत आहात. तुमचा आशीर्वाद. हो आशीर्वाद. तूही मोठी हो, तुझी ओवी मोठी होणार एकदम. कोण तिला छान शिकव आणि तुला माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. आता तुम्ही मला इतकं छान छान वाढलेलं आहेत, भरभरून आशीर्वादही दिलेले आहेत. आता मी तुम्हाला वाढणार आहे आणि तुम्ही आता शांत मस्त जेवून घ्यायचं आहे आणि तुम्ही लवकरच पालघरला यायचे विथ फुल फॅमिली. ओके ओके, नक्की यायचं बरं का. असेच व्हिडिओ पाहत राहा, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. अन्नदाता सुखी भव. बाय.